हे ब्युटिफुल सर्ल्स, गुड मॉर्निंग. तर ना आज गुरुवार आहे, सो आज ना उद्यापन होतं वहिनींचं. जे महालक्ष्मीचं जे उपवास असतात ना, तर त्याचं उद्यापन करावं लागतं. सो मी फटाफट आज काय केलं, भूक नव्हती जास्त, त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे मला खिचडी भात आणि मसाले भात पुलाव वगैरे खूप आवडतो. सो मी ना पटकन सकाळीच खिचडी भात करून घेतला, एकदम साधा सिंपल. आणि माझा हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि हे उपवास जे पकडतात ना, तर मार्गशीर्ष महिन्यामधले जो पहिला गुरुवार असतो त्या पहिल्या गुरुवारपासून पकडायचा असतो. पण नेमकी काय झालं, ह्या वर्षी चौथ्या गुरुवारी एकादशी आली. सो एकादशी उद्यापन करायला चालत नाही, त्यामुळे मग 5व्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालतो. मग काही वेळेस तुम्ही त्या दिवशी उपवास केला तरी चालेल किंवा नाही केला तरी पण चालेल. तर बघा इथे आपण सर्व जे असतात ना लेडीज 7, त्यांना सर्वांना बसून घ्यायचं. आधी त्यांना हळदी कुंकू लावायचे, त्यांचे पाय धुवायचे आणि त्यानंतर त्यांना पुस्तक द्यायचं, पुस्तकासोबत हळदी कुंकू द्यायचं. त्यानंतर एखादं फ्रूट्स द्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल किंवा आवडत असेल तर एखादी वस्तू दिली तरी पण चालते. आणि चांगलं असतं ह्या महिन्यांमध्ये पण दान केलेलं. आणि तसं पण बघायला गेलं ना, तर कोणता पण उपवास मनापासून पकडला, श्रद्धा असेल मनामध्ये, जर एखादी इच्छा मागितली देवाकडे, तर ती तेव्हा नाही भेटली तरी पण ठीक आहे. पण मग काही कालांतराने किंवा जेव्हा खरंच वेळ येते ना, त्या वेळेला नक्कीच आपली ती इच्छा पूर्ण होते किंवा ते भेटून पण जातं आपल्यांना. सो असंच हे उद्यापन करायचं असतं. आणि त्यानंतर तुम्ही जेवायला पण देऊ शकता किंवा छान हे प्रसाद पण करू शकता. त्यानंतर मी भोपळ्याची भाजी केली होती, जी की एकदम साधी सिंपल होती. आणि त्यानंतर मग काय करायचं, तर विवांसोबत थोडीशी मस्ती केली, थोडासा टाईम स्पेंड केला आणि थोड्याशा गप्पा मारल्या. आणि त्याला खेळायला पण कोणी नव्हतं, सो मी त्याच्यासोबत खेळतेसुद्धा. आणि मला काही इतकं वाटत नाही त्याच्यासोबत खेळायला. आणि खूप फ्रेश पण वाटतं, किती पण दमलेली असले ना मी, तरी पण त्याच्यासोबत खेळले किंवा बोलले, गप्पा मारले ना, खूप म्हणजे खूप छान वाटतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू सो मच.